नमस्कार यूट्यूब फॅमिली, कशा आहात आपण सगळे? शुभ दुपार सगळ्यांना. आणि आज आम्ही चाललेलो आहोत थोडं बाहेर. तर एक काम होतं, घरातील थोडं सगळं महत्त्वाच्या वस्तू आणायच्या होत्या. तर हे गायकवाड साहेब आणि मी बाहेर चाललेलो आहोत. तर पुढं बघूया आपण. लालपरी बघा, लालपरी गेली. आणि दुपारची वेळ आहे. हे भाजीवाले आहेत. बाजार फुटलेला आहे दुपारचा ह्या मोठ्या मंडईचा. हडपसरकड जाणारा रस्ता आहे, त्यामुळं गर्दी झालेली आहे आता. कारण 2च्या टायमिंगला बाजार फुटल्यावर 2-2:30ला 3-3:30 पर्यंत इकडे बघा पलीकडच्या साईडने किती गर्दी आहे. हे आहे मूळचंद साड्यांचं स्पेशल दुकान. खूप छान साड्या मिळतात तिथं हडपसरमध्ये. आणि 80% ऑफ म्हणतात. तर मी इथूनच साड्या घेत असते. 1 नंबर असते साड्या. खूप छान दुकान आहे बरं का. खूप मोठं आहे बस्त्यासाठी, ह्याच्यासाठी सगळं स्पेशल. बघा किती मोठं दुकान आहे. आणि हे पहिलं होतं छोटं दुकान, आणि आता इकडं जास्त हे होईना म्हणून, गर्दी व्हायली म्हणून पलीकडे एक केलेलं आहे पाठीमागच्या साईडचं. आपण सिग्नलला थांबलेलो आहोत. बघा हे हडपसरचा नजारा आहे. आणि इथून ब्रिज चालू होतोय बरं का आता. ही आहे मंडई आपली, हडपसरची भाजी मंडई आहे. आणि इथं बाहेर बघा लसण, कांदे, खोबरं सगळं बसलेलं आहे. आणि खोबरं विचारता का गायकवाड साहेब कसं आहे ते? हे बघा इथं मंडई आहे बरं का आतमध्ये. मी इथं धरते, इथून रस्ता जातोय आतमध्ये. हे बघा ही मंडई इथं, ही आतमध्ये. इथून मंडईला रस्ता जातोय. आणि इकडं. आणि आता आम्ही आलेलो आहोत डीमार्टच्या जवळ. आणि गायकवाड साहेब, हा कुठला एरिया पडतोय सांगा नक्की? ससाने नगर एरियामध्ये डीमार्ट आहे. आणि तिथं बरेच काही आहे, स्वस्तात वस्तू भेटतात. काळे पडळ एरिया. आणि हे आहे डीमार्टचं. इकडे 2 व्हीलरची पार्किंग आहे आणि 4 व्हीलरची आतमध्ये आहे खाली. आपल्याला इथं थांबायचं आहे, उतरायचं आहे. हे पण काहीतरीच आहे आपल्याला. मंडळी हे बघा सगळे इथं आपल्या फायदेशीर सगळ्या वस्तू आणि स्वस्तातले पण आहेत. हे बघा सगळे 39 पासून आणि 99 पासून अशा वस्तू आहेत. आणि हे आपलं हनी आहे. हनीची बॉटल एक घ्यायची आहे आपल्याला. चला. नमस्कार फॅमिली. बघा आता इथं आम्ही डीमार्टमध्ये आलेलो आहोत. इकडं बघा हे सगळं खाण्याचे पिण्याचे पदार्थ आहेत. आणि इथं आहे ड्रायफ्रूट असं आहेत. आणि त्या साईडला पण ड्रायफ्रूट आहेत. हे बघा डीमार्टमध्ये किती गर्दी आहे. शनिवार रविवार खूप गर्दी असते. आणि ह्या साईडला किती आहे त्याच्यात? किती आहेत? ह्यात पण 3च. बघा बघा ना. आणि इकडं सगळे कोलगेट आहेत सगळ्या प्रकारचे. इकडं सगळे ब्रश आहेत. आणि ह्या साईडला सगळ्या साबण आहेत, प्रत्येक वेगवेगळ्या. हे बघा इथं बिलिंग होतं. इथं वजन करते.
आहे गायकवाड साहेब. आणि इकडं सगळं साबण आणि निरमे आहेत. निरमा पावडर आणि साबण भेटतात इकडं सगळं. या साईडला सगळे आपले लिक्विडचं आहे. फरशीचे लिक्विड, तेल. या साईडला वरती जाणारा रस्ता आहे. पहिला मजला इथं वरती आहे कपड्याचं. आणि लई तहान लागलेली आहे मला. साईडला लिप आहे इकडं. सरका पुढं इकडं तिसरा मजला वरती. कडून थकलेली आहे, पाणी पिते आता. गॉगल आहेत आणि इथं बेल्ट आहेत लहान मुलांचे. आणि हे सगळं कपड्याचं शिक्षण आहे. हे बघा आहे तिसरा मजला. आणि इथं बघू शकता भांड्याचा आहे. मिक्सर, इस्त्री, कुकर आणि ह्या छोट्या छोट्या बॅग आहेत टिफिनच्या. छोटा फॅन आहे. आणि ह्या साईडला इकडं आपला पोछा आहे. मला हे बघण्यासाठी आलेले आहे मी वरी. आणि इकडं बकेट्स, पाट. तांदूळ घेत आहेत मॅडम, जिरा तांदूळ. मॅडमचा झालेला आहे. सर्व घेऊन आता निघालेले आहेत बाहेर बिल करायला. चला चलो चलो. चला गायकवाड साहेब चला. कुठलं वापरणार आहे? कोणत्या साईडला उडते बघा इकडे. इकडे कोलगेट आहेत, इनो, झेंडूबाम आणि इथं सगळे लिक्विडचं आहे सगळं. साबण आहे तिकडं. इकडं वरती कायम चूर्ण काय काय आहे इकडं. आणि हे आलं इथं काउंटर. आता हे काउंटर आहेत ह्या कडीपासून पलीकडच्या त्या असे इथपर्यंत काउंटर आहेत तसे. इकडे इथपर्यंत आहेत शेवटपर्यंत समोरच्या साईडला. ही भाजी मंडईची पाठीमागची बाजू आहे. बघा ही मंडई आहे इथं. ही आपली मंडई आहे इथून मागच्या साईडने. आणि हे आपलं इकडं ब्रिजकडे जातो रस्ता. हडपसर भाजी मंडई. आणि आज शॉपिंग केलेली आहे भरपूर. आणि हे गायकवाड साहेब आज चांगला खिसा कापलेला आहे गायकवाड साहेबांचा. काय म्हणणं. हे साईडला मसालेवाले ते असतात, मसाले आणि पूजाचं सामान पण इथे मिळते बऱ्यापैकी. सगळं पूजाचं सामान आहे तिथे ठेवलेलं. ते हळदी कुंकू सगळं, नारळ बिरळ, हळद.
आणि हे आपला ब्रिज आहे. SD card not inserted. आणि इथं बेकरी आहे. आणि घरी चाललेलो आहोत आता. अजून थोडंसं घ्यायचंय भाजीचं आणि घरी जायचंय. तर बाहेर आलं ना निघताना यावं वाटतंय भरपूर बरं का, पण एकदा बाहेर आलं की पैसे बिशे खर्च झालेले बघून फार माणूस बेजार होतंय परत जाताना माणूस. पण काय करणार, घरातल्या वस्तू सगळ्या घ्यायच्या म्हणल्यावर बाहेर यावंच लागतं 8-10 दिवसातून किंवा 15 दिवसांतरी. तसं तर जास्त होत नाही माझं, महिन्यातूनच चक्कर होत असते. मध्ये आधी सगळं हेच आणते सामान.